केलेलं आहे ना. अच्छा मित्रांनो, त्यापैकी काही जणांना मी याच्यापूर्वी भेटलेलो आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, काही जर्नलिझममध्ये आणि काही अर्थातच नवीन आहेत. तर मी सगळ्यांचं स्वागत तिने केलेलंच आहे, परंतु पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो की तुम्ही सगळेजण चांगल्या संख्येने इथे जमलेला. मी अशी विनंती करेन, थोडेसे तिकडे जे बसलेले आहेत ते जर थोडेसे इकडे शिफ्ट झाले तर अगदीच उशिरा जे येतील त्यांना थोडेसे इकडे यायला आवश्यक आहे. तर मी शक्यतोवर तिथं वरती जाणार नाही आणि तुम्हाला तिथं बसायला काय हरकत नाही. आज आपण बघतो की रोज एकही दिवस असा जात नाही की वृत्तपत्रामध्ये एक अशी दणकन एक बातमी कुठली तरी येऊन आढळत नाही. आता पूर्वी ब्रेकिंग न्यूज या अशा नुसत्याच काही ब्रेकिंग काय नसलं तरी अशा यायच्या. आता म्हणजे ज्या ब्रेकिंग न्यूज आहेत त्या म्हणजे हार्ड ब्रेकिंग न्यूज आहेत. कारण आपण ज्याच्यावरती म्हणून विश्वास ठेवावा ते मातीचं ढेकूळ निघावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण पाण्यातनं चाललेलो दलदलीत म्हणून कुठेतरी बाबा पाय ठेवावा, ज्याच्यावरती पाय ठेवतो तो भस्कन आपला पाय चिखलामध्ये जातो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि आता ते पुणे विद्यापीठात जर तुम्ही पाहिलं की परीक्षा पण निकाल चांगले लागले, अगदी उत्तरपत्रिका चांगल्या तपासल्या तरी ते कोणी लिहिल्या पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे आपण कुठपर्यंत आपल्या व्यवस्थेची विश्वासार्हता जी आहे ती विश्वासार्हता ही त्याच्यावरती फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि जे लोक त्यांच्या विरुद्ध लढत आहेत त्यांच्याबद्दलही काही प्रश्नचिन्ह निर्माण केली जाऊ शकतात आणि केली गेलेली सुद्धा आहे. तेव्हा आता आणि हा प्रश्न फक्त देशांतर्गत नाही, हा प्रश्न फक्त कायदा पाळणे आणि न पाळण्याचा. उदाहरणार्थ भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणं गेल्या काही 2-3 वर्षांमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात बाहेर आली आणि त्याचे जर आकडे पाहिले तर 1,86,000 कोटी, 1,75,000 कोटी, 50,000 कोटी, 23,000 कोटी असे सगळे एक जमलेलेच आकडे आहेत. बोगोरचं प्रकरण जेव्हा झालं तेव्हा 64 कोटीचा आरोप त्याच्यात होता. आज ते म्हणजे परवा आपले ते म्हणाले काँग्रेसचे नेते काय म्हणले सलमान खुर्शीच्या होते काय 71 लाखाचं म्हणजे काय बोलतायत तुम्ही गोष्ट. म्हणजे आता 71 लाख ही फालतू रक्कम आहे, 71 कोटी सुद्धा खरं म्हणजे फालतू रक्कम आहे. तर या पार्श्वभूमीवरती एक जेव्हा चर्चा सुरू होते तर तुम्ही आलेला पाहिला की तुम्ही चर्चेत भाग घेतला, मलाही जरा थोडंसं या दूरदर्शन वगैरे याच्यावर चर्चेत भाग घ्यायला संधी मिळते. तर त्यावेळेला इकडे असतात तरी चालेल. त्यावेळेला असं होतं की अमुक आरोप आहेत, पण मग ते लोक म्हणतात की हे जे 2 आहेत त्याचं स्पष्टीकरण हे असं मिळू शकतं आणि मग हे असं सुद्धा केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे कुठल्या तरी कायद्यामध्ये किंवा कुठल्या तरी गुन्ह्याच्या चौकटीमध्ये अमुक व्यक्ती सापडत नाही म्हणजे विषय संपला. म्हणजे हा जो विषयाची थीम जी ठेवलेली आहे की डिफरंट क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स, हे पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह किंवा पॉलिसी क्रिटिक. तर या विषयाचा मी थोडक्यात अर्थ असा सांगतो की भ्रष्टाचाराचा विचार हा म्हणजे भ्रष्टाचार क्रिमिनलाइज करणं किंवा स्कॅन्डलाइज करणं ही प्रक्रिया असते. मीडियामध्ये जी चर्चा होते, वृत्तपत्रामध्ये जी चर्चा होते किंवा त्याचे क्रुसेडर्स जे आहेत किंवा जे आपल्या समोर येतात ते आपल्याला काय सांगतायत की भ्रष्टाचार इज अ क्रिमिनलाइज काइंड ऑफ ऍक्ट आणि तो किंवा भ्रष्टाचार इज नेसेसरीली अ स्कॅन्डल. हे चर्चासत्र किंवा ही व्याख्यान मालिका ठेवण्याचं एक मुख्य भूमिका अशी आहे की भ्रष्टाचार ही फक्त स्कॅन्डलाइज गोष्ट नाहीये. भ्रष्टाचार एक व्यापक गोष्ट आहे. म्हणजे जी गोष्ट क्रिमिनल नाही ती सुद्धा भ्रष्टाचार असू शकते आणि जी गोष्ट क्रिमिनल आहे ती कदाचित भ्रष्टाचार नसूही शकते. मी 2 उदाहरणं देईन आणि पुढे सुरुवात करतो आजच्या विषयाला. एक उदाहरण मी आपल्याला असं देतो की तुम्ही एक विशिष्ट प्रकारची प्राइसिंग पॉलिसी ठरवता. ती प्राइसिंग पॉलिसी किंवा शिक्षणाचं उदाहरण घ्या. तर शिक्षण क्षेत्राचं विभाजन खाजगी क्षेत्र म्हणजे खाजगी नफा क्षेत्र थोडक्यात म्हणजे जे नावातून आणि त्या नावाने जे काय चालवलं जातं त्याच्यामधून जे काही शिक्षणाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सगळी कायदेशीर आहे. त्यातली एखादी किरकोळ बेकायदेशीर गोष्ट असेल सुद्धा, पण ती सोडून सुद्धा
शिक्षणाचं जे विभाजन झालेलं आहे, ज्या प्रकारचं होत चाललेलं आहे, ते सगळं कायदेशीर आहे. ते स्कॅन्डलाइज करणं अवघड आहे. परंतु त्याला काय म्हणणार आपण? म्हणजे तो आपल्या दृष्टीने नाकारायचा मुद्दाच नाही का? किंवा तुम्ही एखादी प्राइसिंग पॉलिसी ज्या पद्धतीने ठरवता, ती त्याला ज्या पद्धतीने लेबल देतात, अगदी आता डिझेलच्या प्राइसिंग बद्दल आणि गॅसच्या प्राइसिंग बद्दल मी बोललेलो आहे अनेकदा, तुम्ही ऐकलं असेल की जी सबसिडी कोणी कोणाला दिलीच नाही कधी, ती सबसिडी या नावाखाली दिसेल अशा प्रकारची तुम्ही एक रचना निर्माण करता आणि त्याच्यानंतर लोकांना खूप आम्ही सबसिडी देतो या नावाने एक मोठं प्राइस राईज करता. याला काय म्हणणार? क्रिमिनल नाहीये गोष्ट. म्हणजे कायदेशीर अर्थाने जर तुम्ही पाहिलं तरी काही स्कॅन्डल नाहीये. पण हा घोटाळा आहे का नाही, हा मुद्दा. जेव्हा मुद्दा किंवा तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व ह्याच्यावरती 2Gचे लिलाव झाले. आता हा जो डिफेन्स आहे राजाचा, हा डिफेन्स चुकीचा नाहीये. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात ते तसं केलं की नाही हा वेगळा मुद्दा आहे. त्यातही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या का, क्रिमिनलाइज गोष्टी केल्या का, हा पुढचा मुद्दा आहे. परंतु राजाने प्रायमा फेसी की फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीनं लिलाव न करता स्पेक्ट्रम दिले किंवा कोलच्या खाणी या लिलाव न करता दिल्या, या बाय इटसेल्फ ही गोष्ट क्रिमिनल झालेली नाही. बाय इटसेल्फ. मग काय? पण ती भ्रष्ट व्यवहार आहे का नाही तो, हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार याची व्याख्या करताना फक्त जे स्कॅन्डलाइज होऊ शकतं, जे क्रिमिनलाइज होऊ शकतं, तेच फक्त भ्रष्टाचार असं जर म्हणालात तर मग फक्त प्रश्न एवढाच उरतो की कायद्यात कसं बसून घ्यायचं, एवढाच फक्त प्रश्न होतो. म्हणजे अगदीच कायदेशीर प्रश्न आहे. म्हणजे कायद्याचे विद्यार्थी त्यांना खूप त्याच्यात काम मिळेल की सगळं कायद्यात कसं बसून घ्यायचं, आणि कायद्यात सगळं बसून घ्यायचं, त्याच्यात काही अडचण नाही. 4 जूनला पत्र आलं की 8 जूनला देऊन टाकायचं, 4 जूनला 5 जूनला नोटिफिकेशन काढून टाकायचं. फक्त तारखा उलट्या होत नाहीत बरं. माझ्या मते दृष्टिकोन चुकीचा आहे दृष्टिकोनात. किंवा आता तुम्ही US मध्ये जा, तिथं सुद्धा असे बरेच समस्या, या फायनान्शियल क्रायसिस जो आला त्याच्यामध्ये खूप मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या की ज्या पद्धतीनं त्या वित्तीय कंपन्यांना सर्टिफिकेट दिली गेली, ज्या पद्धतीनं चुकीच्या प्रकारच्या ऍसेटची निर्मिती केली गेली, हे सगळं स्कॅन्डल नाही आहे. परंतु त्याला तुम्ही काय म्हणणार हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्याला मी क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स म्हणते. हा क्रायसिस ऑफ करप्शन मी म्हणत नाही, याला क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स म्हणते. की समाजाचं संचालन एकंदर कसं करावं याचाच एक मोठा पेच प्रसंग हा निर्माण झालेला आहे. आणि त्याचा आपण धोरणात्मक दृष्टीने आढावा घेण्याची गरज आहे. आणि मी उलटं उदाहरण देईन म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की एखादी गोष्ट क्रिमिनलाइज्ड असेल परंतु ती भ्रष्टाचार असेलच असं नाही. आता उदाहरणार्थ आपण असं बघूया, समजा दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची व्याख्या ज्या पद्धतीने केलेली आहे, तुम्हाला माहिती आहे ही व्याख्या काय ती सध्या ती क्रिमिनलाइज नाही आहे. ती व्याख्या ठरवण्याचा सरकारला अधिकार आहे ना. परंतु काय ठरवली आहे व्याख्या? आता 35 रुपये आणि 26 रुपये हे तुमचं उत्पन्न जर असेल दिवसाचं तर तुम्ही दरिद्री नाही, आणि तुम्ही दरिद्री नाही आणि म्हणून तुम्ही शासनाच्या सवलती घ्यायला पात्र नाही आजच्या नियमाप्रमाणे. उद्या बदलणार आहेत असं आम्हाला आश्वासन मिळाले, ते बघू पुढं काय. मग हे जे आहे हे ज्याने ठरवलं हे लिगल आहे, हे क्रिमिनल नाहीये. पण ते भ्रष्ट आहे की नाही? तुम्ही इतक्या लोकांना ज्यांना 2 वेळचं खाणं शक्य नाहीये त्यांना सरकार कुठली मदत करणार नाही अशा प्रकारची एक लाईन ठरवता. म्हणजे मी तर त्याचं असं वर्णन केलं होतं की जो जिवंत आहे त्याला सरकारच्या मदतीची गरज नाही, पण ज्यार्थी तो जिवंत आहे त्यार्थी त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे, म्हणजे त्याला कोणतरी दिलेलं आहे, मग त्याला काय सरकारच्या मदतीची गरज आहे? आणि तो मेलेलाच असेल तरी त्याला गरज नाही, म्हणजे थोडक्यात कोणालाच मदतीची गरज नाही. हे जर निश्चित करायचं असेल तर माझ्या मते हा भ्रष्टाचार आहे. पण जर समजा मी एखादा असा अधिकारी आहे की मला समोर दिसतंय की या माणसाचं उत्पन्न 26 नाही समजा 96 रुपये आहे, आणि 96 रुपयामध्ये सुद्धा मनुष्य दारिद्र्य रेषेच्या सवलतीला पात्र खरं म्हणजे ठरायला हवा. पण मी जर तसं केलं उद्या ती गोष्ट क्रिमिनल होईल, पण ती भ्रष्ट होईल का? मी काही पैसे घेतले कोणाकडनं काही केलं नाही तर ही गोष्ट क्रिमिनल होईल.
पण भ्रष्ट होणार नाही. उद्या मी रस्त्यात मोर्चा काढला एखादा, मी जमावबंदीचा हुकूम मोडला आणि एखादा खरोखरच हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी काय उपोषण केलं, एखादा बंदी हुकूम मोडला, कोणाचं व्हायलन्स नुकसान नाही केलं परंतु आवाज उठवला, ही गोष्ट क्रिमिनल आहे. पण क्रिमिनल आहे ना, आता आम्ही जेलमध्ये जातो, काय होतं त्याच्यात, क्रिमिनलच ऍक्ट असतो म्हणून ते जेलमध्ये घालतात ना. परंतु ती गोष्ट भ्रष्ट नसते. म्हणजे क्रिमिनल असणारी गोष्ट ही क्रायसिस ऑफ गव्हर्नन्सच्या माझ्या व्याख्येमध्ये येतेच असं नाही, म्हणजे प्रत्येक येणारच नाही असं नाही माझं म्हणून, येतेच असं नाही. आणि म्हणून आपली जी सगळी जी दृष्टी आहे भ्रष्टाचाराकडे किंवा या सगळ्याच गोष्टीकडे बघण्याची, ती अधिक सामाजिक, अधिक व्यापक आणि अधिक धोरणात्मक करण्याची गरज आहे, रादर दॅन स्कॅन्डलाइज किंवा क्रिमिनलाइज करण्यापेक्षा. याचा अर्थ स्कॅन्डल्स आणि क्रिमिनल ऍक्ट हे महत्वाचे नाहीत असं नाही, ते शोधणं महत्वाचं नाही असंही नाही, आणि त्याच्यासाठी जे कोणी काम करतायत त्यांचं कार्य मी कमी लेखन असंही नाही. फक्त ती दृष्टी सीमित आहे, मर्यादित आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्या मोठ्या गोष्टी त्यातनं सटकून जातात, ते पोळ्याच्या जाळ्यासारखं होतं, म्हणजे एखादं जाळ्यासारखं होतं की त्याच्यातनं अनेक सटकून जातात. म्हणजे ते जाळं अशा प्रकारे बांधलेलं आहे त्यातनं अशा सगळ्या गोष्टी सटकून जातात. आणि म्हणून ही एक व्यापक आपण भूमिका ठेवून याच्याकडे बघतोय. त्यामुळे आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये ज्या गोष्टींचा विचार यामध्ये करायचा तो आपण विषय 3 भागांमध्ये विभागला. त्याला दुसरं नाव असंही द्यायला पाहिजे, पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ करप्शन, भ्रष्टाचाराची राजकीय अर्थव्यवस्था, हे त्याचं अधिक चांगलं नाव होऊ शकेल. पण त्यात करप्शन हा मुद्दामून शब्द टाळला होता अशासाठी की फक्त चर्चा पुन्हा करप्शनवरच होणार आहे हे करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. फक्त करप्शनवर चर्चा करणं, आणि म्हणून या विषयाचं उपनाव पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ करप्शन आहे. म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमीची पण चर्चा व्हायला पाहिजे, आणि आउट अँड आउट करप्शन जे आहे आणि जे पर्यायाने करप्शन आहे त्याची पण चर्चा ही व्हायला पाहिजे. आता विथ दिस प्रिएम्बल म्हणजे आजच्या विषयात, आजचा विषय आपण जो ठेवलेला हा एकंदर विषयात 3 विभागांमध्ये आपण विभागलेला आहे. त्यातला पहिला विभाग जो आहे तो म्हणजे एकंदर आंतरराष्ट्रीय बाय द वे आपण अनाऊन्स केलेलं होतं की द लेक्चर विल बी बायलिंग्वल, इंग्लिश रादर ट्रायलिंग्वल, इंग्लिश, हिंदी, मराठी. तर दोज हू कॅनॉट अंडरस्टँड मराठी ॲट ऑल असे कोणी असतील तर प्लीज रेज युअर हँड. I must ask this in English, otherwise those who can read, yes, you cannot make out anything. Yes. Okay. 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 Anybody else? Okay. We respect minority, yeah, don't worry. Because we are the people who respect minority. Anybody else? Okay. Okay. So we still, what about you? Okay. Broadly. Okay. So you can say 2. So still everybody is important for us. So we will make it really bilingual as announced, and I will be shifting between Hindi and Marathi, and maybe by slip of tongue somehow, I mean sometime English may slip in. Okay, so जो हमने देखा है कि भ्रष्टाचार की जो व्याख्या है, भ्रष्टाचार की व्याख्या खाली क्रिमिनलाइज और स्कैंडलाइज करके देखना ठीक नहीं होगा. कुछ एक्ट ऐसे हो सकते हैं जो स्कैंडलाइज नहीं हो सकते, उनका स्कैंडल में नहीं आ सकते, जैसे पॉवर्टी लाइन के डेफिनेशन है. जैसे इंपोर्ट पैरिटी प्राइसिंग जो है अभी जो चल रहा है, गैस और डीजल के सब्सिडी के नाम पर जो चल रहा है, पॉवर्टी लाइन के नाम पे जो चल रहा है, या अभी मैं एक एग्जांपल और करता हूँ, हेल्थ की क्षेत्र में जो चल रहा है, मतलब प्राइसिंग ऑफ फार्मास्यूटिकल्स, मतलब उनका मतलब क्रिमिनल ही है, एब्सोल्युटली क्रिमिनल है, बट लीगली क्रिमिनल नहीं है, क्योंकि ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर ये प्रैक्टिकली डिसॉल्व कर दी गई है, प्रैक्टिकली. और जो नहीं आ रही है उसमें प्राइसेस ऐसे तय हो रहे हैं कि उसके बारे में कल बात करूंगा, अभी आज मैं नहीं बोलता उसके बारे में. इट इज एक्चुअली मेकिंग पीपल, पुअर पीपल, मेकिंग देम डाई फॉर मेडिसिन, नथिंग एल्स अदर देन व्हाट डॉक्टर डज. तो ये चीजें जो है एडिशन टू व्हाट डॉक्टर डज, तो ये जो चीजें जैसे आमिर खान के इसमें हमने देखा है, तो ये जो चीजें हैं ये मेरे दृष्टिकोण से भ्रष्टाचार है, लेकिन वो स्कैंडलाइज नहीं हो सकता. लेकिन ये भ्रष्टाचार का जो क्रूसेड चल रहा है उसमें नहीं आता. दूसरे बाजू में ऐसे भी कुछ एक्ट हो सकते हैं कि जो अपरेंटली क्रिमिनल है, जैसा कोई मोर्चा निकलता है, जैसा कोई अनशन पे बैठता है, जैसा कोई एक ऑनेस्ट ऑफिसर
इन ऑर्डर टू फाइट विद दिस डिसऑनेस्ट सिस्टम, उसको कोई फ्लेक्सिबल बनाता है कोई रिकॉर्ड को, झूठा एक अर्थ तो झूठा है वो, लेकिन इट डज अल्टीमेटली से रिजल्ट अच्छे हैं, तो हम उसको क्या बोलेंगे? एक नैतिक सवाल है, ये पेचीदा सवाल है। तो इस सिचुएशन में हम खाली स्कैंडल या कायदा ऐसे दृष्टिकोण से न देखते हुए हम उसको व्यापक दृष्टिकोण से देखेंगे, समझ गए? तो ये एक व्यापक प्रेरणा है और इसका जो जनरल पैटर्न रहेगा अभी कि ये सवाल जो है वो पॉलिटिकल इकोनॉमी से जुड़े हुए हैं, इसकी जो राजकीय अर्थव्यवस्था है इससे जुड़े हुए ये सब सवाल है। इसलिए हम इसको 3 हिस्से में उसको बांटा गया है ये सब्जेक्ट को। एक हिस्सा जो है तो इंटरनेशनल में हम पहले देखेंगे कि वर्ल्ड इकोनॉमी के क्राइसिस, फाइनेंशियल इकोनॉमिक क्राइसिस ऑफ वर्ल्ड इकोनॉमी, दैट वी विल टेक फर्स्ट। अभी उससे इसका क्या ताल्लुक है, क्योंकि ये क्राइसिस ऑफ गवर्नेंस हम देख रहे हैं और क्राइसिस ऑफ गवर्नेंस सब जगह है, वो हम बाद में बताऊंगे इंटरनेशनल में कैसे हो रहा है। तो वो पहला होगा। कल जो हमारा सब्जेक्ट होगा वो होगा इंडिया इकोनॉमिक पॉलिसी, पास्ट, प्रेजेंट एंड फ्यूचर। आणि डे आफ्टर टुमारो we'll be talking properly about the corruption and from a political corruption a policy critique. इसमें ये ड्रग पॉलिसी है, हेल्थ पॉलिसी है, एजुकेशन पॉलिसी है, फ्यूल पॉलिसी है, सोशल पॉलिसी है, ये सब जो पॉलिसीज है इनका कलेक्टिवली हम क्रिटिक करेंगे और उसका इस भ्रष्टाचार, पॉलिटिकल करप्शन से क्या ताल्लुक है इसके बारे में हम बात करेंगे, so that we get a broader and a clearer picture rather than only just digging out the scandals and just going from bigger to bigger to bigger, and the biggest is always to come. I think we don't know which is the biggest one. Okay, so let us start with the first, that is the भारत जागतिक आर्थिक आणि वित्तीय संकट याच्याबद्दल आपण बोलायला सुरुवात करूया। आता if you see the world today, first a preamble, what is this world situation connected with this subject? Because if you see the world today, take Europe for example, Europe is in serious crisis today, बहुत क्राइसिस है यूरोप में। क्या है वो क्राइसिस? यूरोप में आप एक 4 देश है, वो साउथ यूरोप जिसको कहा जा सकता है। देखिए ग्रीस से शुरू करो, ग्रीस में बहुत सारे उतार चढ़ाव तो नहीं है, उतारी है, आ रहे हैं लोग स्टोन मतलब मार रहे हैं, पत्थर फेंक रहे हैं, मोर्चे निकाल रहे हैं, स्ट्राइक कर रहे हैं और चुनाव में भी क्लियर इंडिकेशंस दे रहे हैं कि वी वांट चेंज एंड वी वांट चेंज इन फेवर ऑफ द पार्टीज विच आर अगेंस्ट द ऑस्टेरिटी। एक बहुत बड़ा मेजर चल रहा है कि जो ग्रीस है वो कर्जे में डूबा हुआ है, गवर्नमेंट लोन बहुत बढ़ गया है, फिस्कल डेफिसिट जिसको बोला जाता है वो बहुत बढ़ गया है और ये फिस्कल डेफिसिट इतना बढ़ जाने के बाद में अभी वो प्राइसेस आर राइजिंग, फिस्कल उसकी जो पैसा है उसकी वैल्यू कम हो रही है और इस सिचुएशन अनएम्प्लॉयमेंट भी बढ़ रही है और एक पूरा क्राइसिस ऑफ गवर्नेंस वहां मतलब हावी हो गया है। अब इस सिचुएशन में जो इलेक्शंस हुए वो इलेक्शंस में एस्टैब्लिश गवर्नमेंट ऑफ हिंदू जो था that it could not survive because for the obvious reason कि इससे बाहर कैसे आ जा सके। हम ग्रीस की नहीं चर्चा कर रहे हैं, एक्चुअली ग्रीस इज रिप्रेजेंटेटिव के, ग्रीस इज अ लिटमस टेस्ट, ऐसा कोई प्रयोगशाला में हम लिटमस का इस्तेमाल करते हैं वैसी ये बात है। तो ये सर हा जो लिटमस आहे ग्रीस, याच्यावर आपल्याला कळणार आहे पुढे काय होणार आहे। तर IMF as usual has given the directive austerity. Austerity का मतलब कंट्रोल एक्सपेंसेस, कंट्रोल गवर्नमेंट एक्सपेंडिचर, कंट्रोल फिस्कल डेफिसिट, ये सब मतलब जो सब्सिडीज कम करो, ये कम करो, पूरा डायरेक्टिव दे दिए गए हैं। एंड होल द रिच नेशंस ऑफ यूरोप, पर्टिकुलरली जर्मनी एंड फ्रांस, फ्रांस का थोड़ा अलग हो जाए लेकिन जर्मनी इज डेड अगेंस्ट
any concession given to Greece, and they are wholeheartedly supporting these austerity measures. हे काटकसरीचे उपाय ऑस्टेरिटी मेजर्स म्हणजे थोडक्यात तुमची कंबर आवळा आणि तुम्ही आता तुमच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करा असा आदेश दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे भयंकर मोठी राजकीय अस्वस्थता तिथं आहे. आता फ्रान्समध्ये निवडणुका झाल्या. सोशलिस्ट गव्हर्नमेंट हॉलंड ते निवडून आलेलं आहे. 95 नंतर पहिल्यांदाच तिथं, आता ती सोशलिस्ट पार्टी म्हणजे फार अपेक्षा करू नका, पण व्हॉट एव्हर इज द मिनिंग ऑफ सोशलिझम ते त्या अर्थाने सोशलिस्ट आहे. तर अशा प्रकारची पण सरकार तिथं आलेलं आहे. इफ यू टेक पोर्तुगाल, इफ यू टेक स्पेन, इफ यू टेक आयर्लंड, त्याला पिग्स म्हणतात, या देशांना पिग्स नेशन्स म्हणतात. आता आयर्लंड हा काय साऊथ मध्ये जरी येत नसला तरी सुद्धा एक्सेप्ट आयर्लंड हे बाकीचे देश हे सगळे साऊथ मध्ये येतील. या पिग्स देशांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि आज जे ग्रीसमध्ये झालं ते उद्या स्पेनमध्ये आणि पोर्तुगालमध्ये होणार आहे. युरो झोन आणि त्यामुळे युरोची किंमत ही कमी होत चाललेली आहे. आणि 17 स्टेट युरोपियन युनियन मध्ये आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांना बेसिक गोष्टी माहिती असतील किंवा नसतील असं मी थोडंसं गृहीत धरतो. तो यूरो उसमें 17 स्टेट जो है उसमें से ग्रीस बाहर जाने की एक आशंका निर्माण हुई है. इतना बहुत सीरियस, इज अ व्हेरी सिरियस फॅक्ट. त्यामुळे युरोकडे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा सद्दाम हुसेनवरती अमेरिकेने हल्ला केला त्यावेळेला युरोची परिस्थिती अशी होती की युरो हा डॉलरला मागे टाकेल. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रूड तेलातले फ्युचर्स जे होते, वायदे बाजाराचे जे करार होते ते युरोमध्ये व्हायला लागलेले होते. आणि त्याला सद्दाम हुसेन वॉज प्रमोटिंग दॅट. सद्दाम हुसेनने त्याची सुरुवात केली होती. आणि ते प्रमुख कारण होतं की अमेरिकेने सद्दाम हुसेनला संपवलं. म्हणजे एक काळ असा होता की डॉलर खाली जात होता 7-8 वर्षापूर्वी आणि युरोवरती येत होता. आज परिस्थिती बरोबर उलटी झालेली आहे. आज युरोमध्ये ज्या लोकांच्या ऍसेट्स आहेत त्या इंटरनॅशनल ऍसेट्स किंवा कॉन्ट्रॅक्ट ती ते डॉलरमध्ये कन्व्हर्ट करायला लागलेले आहे. म्हणजे डॉलरची डिमांड जी आहे ही वाढत चाललेली आहे. आता भारतामधला संपर्क कसा आहे तो डॉलरची डिमांड वाढली की डॉलर आणि रुपयाच्या हिशेबामध्ये डॉलरचा दर वाढतो. कारण डॉलरचा डिमांडच वाढला जगामध्ये की डॉलरचा पुरवठा तर तेवढा काय वाढलेला नसतो. त्यामुळे डॉलरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात वरती गेली की इन टर्म्स ऑफ रुपीज ऑल्सो इट रायझेस. ऍज अ रिझल्ट आपल्या इथे क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइलच्या इम्पोर्ट प्राइस बिलवरती त्याचा परिणाम होतो आणि इनडायरेक्टली इंडिया डेट वगैरे वाढतं वगैरे सगळ्या परिणाम होतो. एनिवे कमिंग टू द गव्हर्नमेंट, हा जो इंटरनॅशनल आता ही जी क्रायसिस लाईक सिच्युएशन आहे ही फक्त युरोपमध्ये आहे का? अनएम्प्लॉयमेंट 11% गेलेले, 11%. लंडनमध्ये लोक असं सांगतात, इट इज बिंग सेड दॅट आफ्टर 1929 विच इज सपोज टू बी द इयर ऑफ ग्रेट डिप्रेशन, त्याच्यानंतर द फर्स्ट बिगेस्ट क्रायसिस हे आज त्याचं वर्णन केलं जाते. 1929च्या नंतर तुम्हाला माहिती आहे की 1929च्या आधी 15 वर्ष आणि 1929च्या नंतर 10 वर्षांनी 2 महायुद्ध झाली. 2 महायुद्धांच्या मध्ये डिप्रेशन होतं. तेव्हा डिप्रेशन जर आलं तर त्या डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी जे उपाय घेतले जातात त्याच्यामध्ये भांडवलशाही युद्धाचा सुद्धा एक उपाय घेऊ शकते. आणि युद्धाचा जर उपाय घेतला एक, दुसरा उपाय येऊ शकतो फॅसिझम, अनदर पॉलिटिकल रिॲक्शन ऑफ कॅपिटलिझम. म्हणजे गव्हर्नमेंटची रिॲक्शन काय येऊ शकते? एकतर रुझवेल्ट सारखा कोणतरी मनुष्य येऊ शकतो की ज्यांनी एक कल्याणकारी राज्यासारखं एक राज्य आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सरकारचे खर्च वाढवा, कल्याणकारी योजना वाढवा, असा एक पर्याय असू शकतो. पण दुसरा पर्याय काय येऊ शकतो? नाझिझम, फॅशिझम, उजव्या विचारसरणीची सरकार. म्हणजे युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये जे काय घडत आहे त्याचा परिणाम केवळ आर्थिक नाही,
इट इज गोइंग टू हॅव दी पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस. हर्षद तू आतमध्ये बस. ओके ओके. सो इट इज गोइंग टू हॅव पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस. आणि म्हणून याच्यामधून एक अतिशय गंभीर अशा वळणावरती कडे लोटाच्या परिस्थितीमध्ये आज जग उभं आहे. आज ग्रोथ रेट जगातले खाली येत आहेत. युरोपमधल्या सगळ्या अर्थव्यवस्था जर तुम्ही पाहिलात तर त्यांचे ग्रोथ रेट 0.2%, 0.4% पर्यंत खाली आलेले, म्हणजे 1%, अर्धा टक्केचे खाली आलेले. अमेरिकेची परिस्थिती जवळपास तीच आहे, 2% वगैरे ते आहे. आणि भारतावरती त्याचे परिणाम व्हायला लागलेत. पण भारत आणि चीन त्यातल्या त्याच जरा बऱ्या परिस्थितीत असल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था विशेषतः चीन, पण चीनही थोडा खाली जातो. या सगळ्याचा संदर्भ जो मला सांगायचा आहे, जास्त वर्णनात मी जात नाही. जे अर्थशास्त्राचे नाहीत, माझ्यात बोलण्यात कसं असं होऊ शकेल की मी अर्थशास्त्राचे काही लोक दिसल्यामुळे आय मे प्रिझ्युम प्रायर नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, पण तसं करणं बरोबर नाही. सो लेट मी कम टू द ट्रॅक की जेव्हा आताची जी परिस्थिती आहे त्यावेळेला काय होते, मंदी येते. म्हणजे काय होतं, मंदी येते याचा अर्थ मागणी कमी होते. ऍग्रिगेट डिमांड ज्याला म्हणतो, त्यात ऍग्रिगेट डिमांड फॉल. ऍग्रिगेट डिमांड फॉल होतो, त्याचा परिणाम काय होतो, वस्तूंची जी विक्री आहे ती विक्री कमी होते. विक्री कमी झाली की त्याचं उत्पादन कमी करावं लागतं. उत्पादन कमी करावं लागतं म्हणजेच रोजगार कमी करावा लागतो. आणि रोजगार कमी केला की लोकांच्या हातात, म्हणजे कामगार वर्गाच्या हातात जाणारा किंवा गेलेला पैसा हा कमी होतो. आणि तो पैसा कमी झाला की त्याचा परिणाम पुन्हा काय होतो, मागणी कमी होते. आणि ते सायकल जे आहे ते अधिक खोलात जातं. अशा वेळेला सरकारच्या समोर, कोणत्याही सरकारच्या समोर याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय पर्याय असतात. तर एक पर्याय जो आपल्याला केन्सने सांगितला होता, केन्स नावाचा जो अर्थतज्ञ होऊन गेला, ज्यांनी 1936 मध्ये या सगळ्याचं विश्लेषण करणारे पुस्तक लिहिलं. सो व्हॉट केन्स प्रिस्क्राइब्ड इन 1936 and what Franklin Roosevelt even started applying with New Deal even before that, it was mainly that put money into the hands of the people. लोकांच्या हातात खरेदी शक्ती द्या. How? By various means and by various ways. एक start some employment program. लँड आर्मी, काय जमिनीचा विकास करायचा की जो खासगी क्षेत्रात कोणी इन्व्हेस्टमेंट कंपनी काढून, म्हणजे प्रॉफिट ओरिएंटेड कंपनी काढून करणार नाही, ज्याला आपण भारतामध्ये एम्प्लॉयमेंट गॅरंटी म्हणूया. तर अशा प्रकारच्या योजना करा. बेकार भत्ता द्या, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स स्ट्रेट वे. सो दीज आर सम ऑफ द मेजर्स. सरकारचा खर्च वाढवा. आणि मग सरकारने पैसे कुठून आणायचे, तर दोन मार्ग आहेत. एक तर सरकारने उत्पन्न नसताना खर्च करायचे, म्हणजे डेफिसिट. सरकारने डेफिसिट फायनान्सिंग करायचं, म्हणजे नसलेले पैसे खर्च करायचे, एक मार्ग. तर दुसरा मार्ग, जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडून कर गोळा करायचा, म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्स, म्हणजे श्रीमंतांवरती अधिक कर. तर सरकारने अधिक प्रमाणात वरच्या वर्गाकडून, खालच्या वर्गाकडनं अजिबात नाही, तर वरच्या वर्गाकडनं तुलनेने जास्त पैसे घ्यायचे आणि सरकारने योजनांमध्ये खर्च करायचे किंवा डेफिसिट फायनान्सिंग करायचं. आणि अशा पद्धतीनं सरकारने पैसे रेट करायचे. आणि कसेही करून ते सर्वसामान्य, मात्र एकच आहे, कोणाच्या हातात जायला पाहिजेत, ते सर्वसामान्य माणसाच्या हातात जायला पाहिजे. सर्वसामान्य म्हणजे गरीब माणसाच्या हातात जायला पाहिजे, की जो तिथं गेला, हातात पैसे मिळाल्यानंतर पहिला बाजारात जाईल आणि काहीतरी खरेदी करेल. हे ज्याचं जीवनसूत्र असेल अशा माणसाच्या हातात ते पैसे गेले पाहिजे. आता हे जे मेजर आहे, या दिशेने एक सरकार जाऊ शकतो. आणि दुसरा एक मार्ग असतो, तो मार्ग असतो युद्धखोरीचा. युद्धाची तयारी, एक प्रत्यक्ष युद्ध करावं आणि नाही जमलं तर निदान युद्धाची तयारी तरी करावं. कारण एव्हरीबडी लाईक वॉर इन दिस सिच्युएशन. कारण वॉरने किती फायदे होतात भांडवलशाहीचे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये ऑर्डर्स मिळतात मोठ्या इंडस्ट्रीला. ऑर्डर्स मिळाल्या, आता लक्षात घ्या,
तुम्हाला जर एखाद्या कारखानदाराला तुम्ही पैसे दिले आणि त्याला म्हणलं की तू हे घे सरकारकडून हे कर्ज घे आणि तुला आम्ही स्वस्त कर्ज देतो, तू कारखाना टाक, तरी सुद्धा त्याला प्रॉब्लेम आहे. स्वस्त दिलं तर एक वेळ तो थोडा तरी विचार करेल, पण किती स्वस्त तरी त्याला एक प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम असा आहे की काय निर्माण करू, व्हॉट शुड आय प्रोड्यूस, सो व्हॉट एव्हर आय प्रोड्यूस इज लेस लायकली टू बी सोल्ड, सो आय डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. आर यू गॅरंटिंग मी द ऑर्डर, आर यू गॅरंटिंग मी द डिमांड. आता गव्हर्नमेंट कसं काय डिमांड गॅरंटी करू शकेल? मग गव्हर्नमेंट एका गोष्टीचा डिमांड गॅरंटी करू शकतं. व्हॉट इज दॅट? विच ओनली गव्हर्नमेंट कॅन स्पेंड. So which only government can spend is arms, defense. So you create a fear of war or actually make a war. आणि त्याच्यामधून सरकारने मोठ्या प्रमाणात डेफिसिट करून किंवा कसे करून पैसे त्या इंडस्ट्रीच्या हातामध्ये डिफेन्सच्या रूपानं द्यायचे आणि मग ते लोकांपर्यंत जातील आणि मग त्याच्यातून बाजारामध्ये किक स्टार्ट होईल, मागणी वाढेल, सर्वसामान्यांच्या हातात सुद्धा पैसे असेल, कारण लोक रोजगार असतात. समजा डिफेन्ससाठी एखादा कारखाना अॅम्युनिशन फॅक्टरी काढली, अॅम्युनिशन फॅक्टरी खासगी आहे किंवा अगदी सार्वजनिक आहे, कुठची आहे, तर तिथे एम्प्लॉयमेंट करावी लागेल. तिथे कधी ऑर्डर दिल्या जातील, मग ते ऑर्डर दिल्या की ते निर्माण करण्यासाठी एम्प्लॉयमेंट लागेल, मग त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतील. करता करता बाजारामध्ये पैसा सर्क्युलेट व्हायला लागेल, मल्टिप्लायर इफेक्ट त्याला म्हणतात. त्या पद्धतीनं पैसा लोकांच्या हातामध्ये जाईल. पण हे करताना लोकांचं सँक्शन कसं करणार? एवढे मी डिफेन्स प्रिपरेशन करतोय. So you have to actually create a war atmosphere. आणि मग त्याच्यासाठी रायटिस्ट पार्टी ज्या असतात, नाझी आहे किंवा मुसोलिनीची फॅसिस्ट पार्टी आहे किंवा त्याचे भारतीय अवतार आहेत त्यांना मानणार नाही, अशा प्रकारचे जे सगळे विविध तुम्हाला माहिती आहेत कुठले आहेत ते असे जे रायटिस्ट भारतातले जे अवतार आहेत त्यांच्याकडनं तुम्ही वॉर फिवर एक तयार करून, मग ते कुठले भारतातले असतील, पाकिस्तानमधले असतील, कोणी धर्माच्या नावाने करेल, कोणी पैशाच्या नावाने करेल. तो एक फिअर तयार करणं आणि वॉर एक्सपेंडिचर करणं. आता यामधून आपण अशा एका परिस्थितीमध्ये आज उभे आहोत की 29 सालची जर कोणी आठवण केली तर 29 सालची आठवण म्हणजे फक्त मंदीची आठवण असं समजू नका. 29 इज नॉट अबाउट रिसेशन. इफ यू थिंक ऑफ 29, थिंक ऑफ 39 अँड 39 इट कल्मिनेटेड इन टू वॉर. लक्षात ठेवा, 29 मध्ये मंदी आली आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी रुझवेल्टनी न्यू डीलच्या मार्फत काही नवे उपाय सुरू केले. त्याचा परिणाम दिसला. पण 37 साली पुन्हा अमेरिकन अर्थव्यवस्था खाली चालली होती. इट वॉज बिकॉज ऑफ वॉर दॅट दे विल से. आता अमेरिकेने युद्ध नाही सुरू केलं, हे खरी, परंतु युद्ध दुसऱ्याने सुरू केलं, परंतु त्याचा प्रत्यक्ष फायदा हा अमेरिकन अर्थव्यवस्थेला झाला. सांगायचा मुद्दा इथं असा आहे, आपल्या इतिहासात जायचं नाही. आता सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आज आपण आजच्या परिस्थितीकडे बघतो त्यावेळेला आपल्याला फक्त आर्थिक मंदीचा विचार करून चालत नाही, तर आपल्याला आर्थिक मंदीचे परिणाम म्हणून काय काय होऊ शकतं, विशेषतः राजकीय आणि सामाजिक परिणाम त्याचे काय होऊ शकतात, ज्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. आणि म्हणून मी 2 बातम्यांकडे फक्त लक्ष देतो आणि आपल्या फायनान्सच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. एक बातमी अशी आहे की अमेरिकेने very recently, United States of America has decided to shift its military, I mean naval command त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये to shift from Atlantic to Asia Pacific. तुम्हाला अटलांटिक कुठे माहिती आहे? अटलांटिक इज बिटवीन युरोप अँड अमेरिका अँड पॅसिफिक इज बिटवीन ऑन द ईस्ट साइड. म्हणजे एशिया म्हणजे इकडनं तुम्ही जपान, रशियाची इकडची साईड जपान आणि तिकडून अमेरिका असं आहे. तिथे चायना पण तिथेच एक्सपोजर. चायनाचं एक्सपोजर कशाला? अटलांटिकला नाही आहे, पॅसिफिकला. तर इफ यू से पॅसिफिक मध्ये अमेरिका नेव्हल प्रेझेन्स घेऊन येणं, याचा अर्थ याचा संदर्भ डायरेक्टली चायनाशी पोहोचतो. कोणी म्हणेल की तुम्हाला काय आवडेल चायनाचं प्रेम नाही? चायनाच्या प्रेमासाठी म्हणत नाही. आज अमेरिकेचा सगळ्यात मोठा इकॉनॉमिक एका बाजूने पार्टनर आणि एका बाजूने कंटेंडर किंवा चॅलेंजर दोन्ही भूमिका आहेत, हे चायनामध्ये आहे. आता ही आणि भारत कुठे आहे? संबंध भारताची काय लक्षात घ्या. भारतमध्ये आहे बरोबर.
भारत हा चीनच्या सीमेला लागून आहे आणि अमेरिका आणि भारत यांची आता स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे. या सगळ्याचे काही राजकीय परिणाम संभवतात तो आजचा जरी विषय नसला, मला एवढंच सांगायचंय की अमेरिकन इलेक्शन आता आहेत आणि अमेरिकन लष्कराची ही जी हालचाल सगळ्यांनी आता होऊ घातलेली आहे आणि ही आर्थिक मंदी याचा एक अनकनेक्टेड गोष्टी नसतात, त्या गोष्टी कनेक्टेड असतात. आता आपण हा मुद्दा इथे सोडून देऊ, कारण हा आपला चर्चेचा मुख्य मुद्दा नाही. आपण आपल्या मुख्य मुद्द्यापासून मुख्य मुद्दा जो आपल्याला सांगायचा की आज जे काही आर्थिक मंदीचं आपल्याला चित्र दिसतंय, ही आर्थिक मंदी हा रोग नसून हे रोगाचं लक्षण आहे. आणि या रोगाचं मूळ रोग काय याच्याकडे आपण जाऊ आणि विशेषतः गेल्या 20 वर्षामध्ये फायनान्सनी काय भूमिका घेतलेली आहे आणि फायनान्शियल क्रायसिस काय आहे ते आपण समजावून घेऊ आणि त्याच्यातून क्रायसिस ऑफ गव्हर्नन्स काय तयार होतो त्याच्याकडे आपण जाऊ. आता रोग काय आहे, व्हॉट इज द ऍक्च्युअली व्हॉट इज द डिसीज आणि व्हॉट आय एम गोइंग टू से सबमिट नाउ इज नॉट व्हॉट Marx said it. I am going to present you what Keynes said. Because if I quote Marx, maybe you will get into Marx. प्रकारचा पर्याय नाही, हे तर उघडच आहे. परंतु त्याच्यासाठी हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे हे फारच छोटी गोष्ट आहे. हे म्हणजे कसं आहे की सूर्य पूर्वेला उगवतो हे सांगण्यासाठी काही मोठ्या माणसाची साक्ष काढण्याची गरज नाही. त्याचा छोटा माणूस पण चालू शकेल त्याला. So I am going to tell you what really is. So I am comparing not me and Keynes, I am comparing Marx with Keynes in that sense. So त्यामुळे Keynes रोग काय आणि हे विश्लेषण जे आहे, कारण आपल्या देशात पण आता आर्थिक मंदी सांगितली जाते आणि कुठल्याही तुम्ही चर्चेमध्ये बघा एव्हरीबडी इज सेइंग की अर्थमंत्र्यांनी बाय अर्थमंत्री म्हणत नाही बरं का, वित्तमंत्री it's a major shift of idea. The economics, you can tell me, अर्थमंत्री म्हणणं आणि वित्तमंत्री म्हणणं याच्यात फरक आहे. यू आर गोइंग टू मॉनिटरिझम. अरे तुम्ही मॉनिटरी मंत्री करताय त्यांना. आय एम नॉट अर्थमंत्र्याबद्दल बोललं पाहिजे. इश्यू म्हणजे आज सगळ्यात महत्वाची संस्था कुठली आहे यांची, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अरे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज नॉट द इकॉनॉमिक मिनिस्टर ऑफ दिस कंट्री. इट शुड बी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे एक वित्तीय एक संस्था आहे, ती सेंट्रल बँक आहे. ओके, पण तुम्ही रिझर्व्ह बँकेने काय उपाय जाहीर केले याच्यावर मीडिया असे लक्ष ठेवून बघतात. रिझर्व्ह बँक आता व्याजाचे दर कमी करणार आणि इज बँक टू सम किकस्टार्ट इकॉनॉमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार? अरे रिझर्व्ह बँक काय देशाची अर्थव्यवस्था सावरणार आहे का? इट इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विच हॅज टू डू इट. त्यांना इकॉनॉमिक पॉलिसी मेजर्स घ्यायला पाहिजे. तुम्ही मॉनिटरी पॉलिसी मेजर्स काही आशा लावून बसताय की पाकिट कसं मोठं होईल का पाकिट छोटं होईल का पाकिट मोठं होईल, हा मुद्दा नाहीये. उत्पन्नाचं विभाजन देशात कसं होणार आहे, उत्पन्नाची वाटणी कशी होणार आहे, मालमत्तेची वाटणी कशी होणार आहे, अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार कसा निर्माण होणार आहे, हे काय तुम्ही पैशाच्या पुरवठ्यावरून फक्त ठरवणार आहात. आणि हे जे ठरवण्याचं म्हणतील की एक विशिष्ट विचारसरणी आहे लक्षात घ्या आणि त्याच्याकडे मी नंतर येतो. तेव्हा जाऊ देतो थोडस मंत्री हा विषय सोडून देऊ आपण. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे लक्षण आहे हे लक्षण कशाचं आहे. तर रिसेशन बद्दल आज बोलताना नेहमी सांगितलं जातं की आता व्याजाचे दर कमी करा, हे करा. हा मुद्दा नाही. रिसेशन बद्दल बोलतात पण रोग काय सांगत नाही आणि तो रोग आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया की मूळ रिसेशनचे जे कारण आहे, म्हणजे अनेक कारण आहेत त्याच्यामधली, तात्काळ इथे जात नाही, पण जास्ती महत्वाचं माझ्या दृष्टीने जे कारण आहे त्याचा आपण राजकीय अर्थव्यवस्था म्हणून विचार केला पाहिजे, ते म्हणजे आहे विषमता आणि वाढती विषमता. इनइक्वालिटी अँड ग्रोईंग इनइक्वालिटी हे त्याचं प्रमुख कारण आहे. आणि याच्याबद्दल केन्स हे कसं व्यक्त करतो मी अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो. आता हे जे उदाहरण मी घेतोय, एक्झाम्पल विच आय एम टेकिंग इज बिट ओव्हर सिम्प्लिफाईड, but nevertheless I am purposefully taking it because it is very real and it is very theoretical and very scientific. It's not wrong in any way. पण थोडंसं तर समजावून. Suppose there is an economy, एक अशी अर्थव्यवस्था आहे की where there are 100 people, there the population is 100 and it is so egalitarian, म्हणजे इतकी समतापूर्ण आहे ती की त्याच्यामध्ये प्रत्येकाचं उत्पन्न 1 रुपया आहे. म्हणजे there are 100 people
मल्टिप्लाइड बाय ₹1. देअरफोर त्यांचं टोटल जे उत्पन्न आहे ते उत्पन्न झाले, जीडीपी त्यांचा झाला. आता आपण म्हणजे तो इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये सोडून देतो, निग्लेक्ट करू. सो द होल इन्कम ऑफ दिस होल सिस्टम कम्स टू 100. आता हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड? सपोज यू गेट 1 rupee. So you will be saving something. Suppose तुम्ही 10% सेव्ह करता, and 90% तुम्ही खर्च करता. आता तुम्ही 90 रुपये खर्च केले, 90 पैसे काय म्हणावं, पैसे खर्च केले, तर याचा अर्थ ते कशासाठी खर्च कराल तुम्ही? तुमच्या कन्झम्पशन डिमांड ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी तुम्ही ते खर्च करता. आता हे जे पैसे आहेत हे पैसे बाजारात येतील, इट विल कॉन्स्टिट्यूट डिमांड. त्याची बाजारामध्ये एक मागणी तयार आहे. आता 10% जे आहे, सो 10% आर सेव्ड, अँड आफ्टर सेव्हिंग दिस 10% हे कुठे जातील पैसे? दे विल गो टू बँक. बँक काय करतील त्याचं? बँक काय थोडी कॅश रिझर्व्ह वगैरे ठेवतील, पण दे विल लेंड इट आउट. तुम्ही इकॉनॉमिकचे जरी नसला तरी होल्ड येऊ, थोडासा उत्साह टिकून ठेवा. कारण काय लोक इकॉनॉमिक समजावून घेत नाही, म्हणूनच आपण फसवले जाऊ शकतो. आणि म्हणूनच आपल्याला पंतप्रधानही सांगू शकतात की आपल्याला गॅस आणि डिझेलवरची सबसिडी मिळते, आणि आपण ते हो का अरे थोडी मग द्या की. तर मोर्चे निघतात, लोक काय मागणी करतात, लोक म्हणतात नाही हो थोडी तरी द्या की सबसिडी, महागाई होईल. अरे थोडी तरी द्या की, पण देतच नाही ना तुम्ही, कशा करता थोडी द्या, तुम्ही देतच नाही यार. पण लोक त्या खोलतच जातात, समजावूनच घेत नाही. तो म्हणतो की एवढं वाटतो, मोठे वाटतो कधी खोटं बोलतील. मला हे प्रश्न विचारलो, म्हणजे मी तुम्हाला फॅक्ट रिपोर्ट दाखवतो, तुमचे गव्हर्नमेंटचे पब्लिकेशन दाखवतो, रंगराजन कमिटीचा रिपोर्ट दाखवतो. तर ते जनार्दन चांदूरकर म्हणले असं कुठं असतं का, तुमचे एकटे इकॉनॉमिस्ट आहे का म्हणले, काय बोलणार तुम्ही आता, काय बोलू शकत नाही. असो तरी समजावून घ्या, आपण समजावून घेत असल्यामुळे हा गोंधळ होतो. प्लीज होल्ड युअर सेल्फ. तेव्हा 10% बँकेत जातील. आता बँक काय करेल? बँक थोडे कॅश स्वतःकडे ठेवेल आणि लेंड आउट करेल. कोणाला लेंड आउट करेल? तर ते पुन्हा उद्योगधंद्याला करेल. मेजर पार्ट, छोटे कोणाला तरी काहीतरी स्वतःचं घर बांधण्याच्या वगैरे किरकोळ आहे, बँकेच्या दृष्टीने पैसे किरकोळ आहेत ट्रॅडिशनली. सो बँक इज सपोज टू लेंड दिस मनी फॉर इंडस्ट्री अँड ट्रेड. म्हणजे त्याला आपण म्हणतो सेव्हिंग बिकम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ काय झाला? हे पैसे इन्व्हेस्टमेंट होते. सो दॅट सेव्हिंग टर्न्स इन टू इन्व्हेस्टमेंट. आणि मग बाजारामध्ये कोणतरी मशीन घ्यायला जाईल, काही बिल्डिंग बांधायला जाईल, कारखाना काढायला जाईल, तो त्याची डिमांड जनरेट होईल. सो दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हेस्टमेंट डिमांड. म्हणजे इथं झाला हा कन्झम्पशन, आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचा डिमांड, आणि हा डिमांड काय झाला? त्याच्यातनं निर्माण झालेला इन्व्हेस्टमेंट डिमांड. हे दोन्ही मिळून एकूण मागणी ज्याला म्हणतात तशी मागणी त्यात. ओके, दिस इज अंडरस्टूड. बाय अँड लार्ज जर इगॅलिटरियन सोसायटी असेल तर ही जी सायकल आहे, ही सायकल अशी चालू राहील. त्यांना ग्रोथ होईल, इन्कम थोडं वाढेल, नवीन मूल्य निर्मिती होईल, त्याचं समान वाटप होईल, आणि त्याच्यातून हे सायकल जे आहे असं ग्रोईंग सायकल इट विल कंटिन्यू. बट नाव लेट अस अश्यूम that this society gets some finance ministers and then prime ministers, and the name of that country happens to be something, and from 1991 they change, and suppose there comes विषमता. तिथं विषमता आहे ते खूप. आणि सपोज उद्या जर हेच डिव्हिजन जे 100 झालेले त्याच्यामध्ये असं डिव्हिजन होतं की 80% लोक आणि 20% लोक हे पीपल, असे दोन प्रॉपर्टी अँड प्रॉपर्टीलेस पीपल, वर्किंग पीपल, असं डिव्हिजन समजावतं असं आपण समजूया. तर दिस इज द प्रॉपर्टी क्लास. तर यांच्याकडे उत्पन्न जातं ते 90 रुपये. 20% of the people have income of 90 rupees, and 80% of the people collectively have the income of 10 rupees. Suppose, which is the reality, this is not very unrealistic. आता काय होईल लक्षात घ्या.
Now the picture will not be so. आता कसे will? Now this 90 rupees which are going into the hands of 20% of the people. खूप रिच माणसांकडे पैसे गेले तर ते काय करतात? थोडे चांगले कपडे घेतात, बरोबर आहे, चांगल्या गाड्या घेतात, बायकोला हेलिकॉप्टर देतात, बरोबर आहे. एक 27 मजली बंगला बांधतात, अजून असं काहीतरी करतात, किंवा नवासा मध्ये घेतो घरी घेतात, हे एवढं करतात. पण एवढं करून सुद्धा त्यांनी करू दे, आपण त्यांना आशीर्वाद देऊ, कारण आपल्याला डिमांड निर्माण व्हायला पाहिजे. पण इन स्पाइट ऑफ ऑल दिस त्यांचे 90 रुपये खर्च होणंच शक्य आहे. Howsoever lavish they live, so they would actually end up making consumption, say, of the tune of say 40 rupees. किती लॅविशली झाले काही आकडा घ्या तुम्ही, पण सबस्टॅन्शियली लेस अमाउंट, अँड 50% विल बी सेव्ड. आता यांचं काय होईल? So their income is 10 rupees. Actually they will end up spending 12 rupees. म्हणजे कर्ज काढतील, त्यांच्याकडनं काहीतरी इकडनं तिकडनं कर्ज घेतील आणि they will spend suppose 100%. So 10 rupees will be totally spent. म्हणजे त्यांचा एक्सपेंडिचर किती झाला? 10. त्यांचा एक्सपेंडिचर किती झाला? 40. टोटल किती झाली? 50 कन्झम्पशन. आता हे जे 50 रुपीज बँकेत गेलेले आहेत, what will happen to that? Because the money will go to bank. आता बँक काय करणार? बँक पण टू गिव्ह लोन कोणाला? डिमांड आहे ना बाजारामध्ये, लिटल डिमांड इज दॅट. न्यू इन्व्हेस्टमेंट डिमांड. आता इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी हे चाललेलं आहे, ते निर्माण करायला आणि ते भारत रिप्लेस करायला थोडं इन्व्हेस्टमेंट होईल, पण ग्रोथ जर व्हायची असेल, न्यू इन्व्हेस्टमेंट इज टू बी डन इन न्यू इंडस्ट्री. यू रिक्वायर more expectations of future demand. Maybe sorry complications, I am just avoiding some complications of economics, but approximate. तर expectation of the future लागेल ते काय? तर सगळे लोक अधिक विकार होत चाललेले आहेत. म्हणजे कोणी गुंतवणूक करायला गजावेल का? गजावणार. पण बँका तर काढलेल्या आहेत. आता बघा, दिस इज अ व्हेरी रिअल लाईफ सिच्युएशन. आय कॅन रिलेट दिस टू द ऍक्च्युअली एक्झिस्टिंग पॉलिसीज ऑफ इन्शुरन्स अँड बँकिंग कंपनी. तर आता हे जे पैसे त्या बँकांमध्ये गेले, बँकाने जाहीर केलं आम्ही इंटरेस्ट तुम्हाला सेव्हिंग वरती 5% इंटरेस्ट देतो. बँका कशा करता काढल्यात? प्रॉफिट मिळवण्याकरता काढल्यात ना. त्यांचा स्वतःचा खर्च चालला पाहिजे, इंटरेस्ट दिलं पाहिजे. मग आता बँकांनी कर्ज दिली पाहिजे. कर्ज घ्यायला त्या मानाने माणसं कमी आहेत. मग बँका काय करतील? बँका एकतर अनडिझर्विंग लोकांना कर्ज देतील. तशी अमेरिकेमध्ये हाऊसिंग क्रायसिसच्या निमित्ताने दिली गेली एक. आणि दुसऱ्या बाजूला बँका स्पेक्युलेशन मध्ये जातात. त्याबद्दल आपण नंतर बोलू. पण इफेक्टिव्हली त्याचा डिमांडवरती काय परिणाम करतो? या 50 रुपयातले जेमतेम 20 रुपये इन्व्हेस्टमेंट डिमांड मध्ये घेतील. त्यांना डिनाईंग आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यातले 20 रुपये परत येतील मार्केटमध्ये. म्हणजे डिमांड किती झाला बघा. हे 10 ते 10 यांनी खर्च केले, 10 रुपये आले. यांच्यातले 90 मध्ये 40 त्यांनी खर्च केले कन्झम्पशन वरती, अधिक 40 झाले. म्हणजे 10 अधिक 40 हा झाला कन्झम्पशन डिमांड. आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये किती गेले? 20 म्हणजे अधिक 20, म्हणजे टोटल कम टू 70. म्हणजे स्थूल उत्पन्नामुळे ऍग्रिगेट डिमांड जो आहे त्याचं जे सायकल पुढे वाढायला पाहिजे, ते वर्धिष्णू व्हायला पाहिजे. सो व्हॉट विल हॅपन इज देअर विल बी, ऑफकोर्स इट इज अ व्हेरी सिम्प्लिफाईड अँड व्हेरी थेरॉटिकल ऍबस्ट्रॅक्ट एक्झाम्पल, पण त्यातली टेंडन्सी लक्षात घ्या. इफ द इन्कम डिस्ट्रीब्युशन इज स्क्यूड, म्हणजे जर उत्पन्नाचं विभाजन हे जर विषमतापूर्ण असेल तर बाजारामध्ये मागणी निर्माण व्हायला अडचण येते.
आणि नेमकं हेच केन्सने सांगितलं की केन्सने काय सांगितलं, द मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू सेव्ह म्हणजे टेंडन्सी टू सेव्ह ग्रोथ प्रपोर्शनेटली म्हणजे डिस्प्रपोर्शनेटली व्हेन युअर इन्कम रायझेस आणि मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू स्पेंड टक्केवारी तुम्ही जेवढी खर्च करता 5,000 रुपये मिळाले तर 100% खर्च होतात, 50,000 मिळाले तर 80% खर्च होतात, 2 लाख रुपये महिना उत्पन्न मिळालं तर 50% खर्च होतात आणि 20 लाख रुपये मिळालं तर 20% खर्च होतात. म्हणजे तुमचं उत्पन्न जसं वाढेल तसं एक्सपेंडिचरचं प्रपोर्शन हे कमी कमी होत जाईल. अमाऊंट वाढेल प्रपोर्शन कमी होईल आणि त्याच्यामुळे परिणाम काय होईल, समाजातलं एकूण जेवढं उत्पन्न आहे त्याच्यापैकी कमी कमी पैसा हा बाजारामध्ये डिमांडच्या स्वरूपात येईल. अल्टिमेटली इट विल एंड अप, दिस टेंडन्सी विल एंड अप इन कॉझिंग रिसेशन इन द मार्केट. त्याला आपण रिसेशन. दिस इज द कॉज. सो व्हॉट इज द कॉज? कॉज इज विषमता. मग आता विषमता कशी दूर करायची? केन्सने तात्पुरते उपाय सांगितले की एम्प्लॉयमेंट आर्मी, एम्प्लॉयमेंट भत्ता, वेलफेअर मेजर्स, सरकारी काही क्षेत्र काढा वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे लोकांच्या हातात पैसा जाईल असं बघा. आणि प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन की श्रीमंतांवरती अधिक कर लावा. जेवढं उत्पन्न जास्ती तेवढं कराचं प्रमाण पण जास्ती. फक्त रक्कम नाही जास्ती, प्रमाण पण जास्त. पहिल्या 1 लाख रुपयावरती कर नाही समजा, पण पुढच्या 50,000 रुपयावरती 10% कर, त्याच्या पुढच्या 50,000 रुपयावरती 20% कर आणि लाईक हे त्यांनी उपाय सांगितले. आणि त्याच्यामधून आपण दिसेल की भांडवलशाही 20व्या शतकाचे आपण सरळ 2 भाग करू शकतो. 20व्या शतकाचा जो पूर्वार्ध आहे हा भांडवलशाहीच्या संकटाचा काळ. तर हा जो पूर्वार्ध आहे भांडवल 20व्या शतकाचा, इट इज अ क्रायसिस ऑफ कॅपिटल. काय झालं त्याच्यामध्ये? 2 महायुद्ध झाले, 6 कोटी माणसं जवळजवळ मारली गेली आणि क्रायसिस ऑफ पॉलिटिकल व्हायबिलिटी निर्माण झाला. तुमचा डिप्रेशन आलं, प्रचंड म्हणजे 33% पर्यंत अनएम्प्लॉयमेंट गेलेली होती. म्हणजे भीषण परिस्थिती होती काही देशांमध्ये. अमेरिकेत 25% गेलेली होती. भीषण परिस्थिती होती. बँका बुडत होत्या, धडा 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 बँका. म्हणजे लोक बँकांच्या पुढे असे दंगली करत उभे असायचे, इतक्या बँका कोसळल्या. ही जी सगळी परिस्थिती आहे ही परिस्थिती 20व्या शतकाच्या पूर्वार्धाने पाहिजे. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला काय तर आपल्याला असं दिसतं की 1948 पासून ते 1973 पर्यंतचा काळ हा एक काळ आहे आणि 73 नंतरचा काळ दुसरा काळ आहे. सो इफ वी पिरियडाइज द ग्रोथ ऑफ कॅपिटलिझम की ज्याचा हे आपल्याला आत्ताची परिस्थिती बघण्यासाठी म्हटलं. हे जे मी आता सांगितलं दिस वॉज द अनालिसिस मेड बाय केन्स इन 1936 ऑनवर्ड and it holds true today. This is the cause. But okay, keep this in mind. Now let's go to little history. So we saw that in up to 1950s, the capitalism underwent serious crisis. But after the Second World War, that is after 1945 means exactly 1948 onwards, the Marshall Plan जेव्हा आला तेव्हापासून. After that till 1973, capitalism सर्व जगातली जी भांडवलशाही व्यवस्था होती, it was growing very fast. खूप वाढ त्याच्यामध्ये झाली आणि 73 साली पुन्हा त्याच्यामध्ये मंदी सुरू झाली. आणि ही मंदी 73 सालानंतर जी सुरू झाली ती सिरियसली भांडवलशाही एकूण भांडवलशाही व्यवस्था ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे सावरलीच आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि कमी जास्त प्रमाणामध्ये वेगवेगळे ट्रेंड्स आपल्याला दिसतात की भांडवलशाही युरोपमधली, अमेरिकेमधली आलटून पालटून वर खाली होते. पण ब्रॉडली 48 ते 73चा जो कालखंडाचा जो अपवर्ड ट्रेंड आहे तो आपल्याला दिसत आहे. आता त्याच्यानंतर 1973 नंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा आहे, त्याच्यावरती आपण बोलूया.